आता ऐकूया फक्त आपल्या मनाचं. बघूया न्यूज फर्स्ट महाराष्ट्र. सातपूर मनपा विभागीय कार्यालयातर्फे अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. यामध्ये मुख्यतः परिसरातील हयात दरबारसह त्यामागील बाजूस असलेल्या गोमांस विक्री करणाऱ्या विक्रेत्याच्या दुकानाचं देखील अतिक्रमण काढण्यात आलंय. एक दिवसांपूर्वीच या ठिकाणी तब्बल 500 किलो गोमांस पकडण्यात आलेलं होतं. या संबंधी महापौर हिमगौरी आडके आहेर यांनी गंभीर दखल घेत तातडीने अतिक्रमण विभागाला कळवून ताबडतोब जेसीबीच्या सहाय्याने संबंधित अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आलंय. अशीच कारवाई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे यापुढे देखील राबवली जाणार असल्याचं महापौरांनी सांगितलंय. नागरिकांनी न घाबरता तक्रार करावी असं आवाहन देखील केलंय. यामुळे अवैधरित्या गोमांस विक्री करणाऱ्यांवर आळा बसेल, तसेच संबंधित कोणतेही अधिकारी दोषी आढळल्यास त्याच्यावर देखील कारवाई करण्यात येईल असं महापौर हिमगौरी आडके आहेर यांनी सांगितलंय. नागरिक असतील, बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते, काय सांगणार? तुम्ही स्वतः इथं पाणी केलं. नक्कीच काल इथे कारवाई झालेली आहे. गोमांस पकडलं गेलं होतं आणि त्याच विषयाला धरून हे अतिशय चुकीचं. आपण बघताय इथे मंदिर आहे आणि ही सगळी जागा जी आहे बघताय ती अतिक्रमित आहे आणि लिटरली प्लेट लावलेली आहे तिथे की इथे गोमांस मिळेल म्हणून. अशा पद्धतीने सगळ्या ज्या नियमांचा चुराडा करून हे अगदी मोकाटपणे जे काही चुकीचं कृत्य करताय याला कुठेतरी घाला घालणं अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून तातडीने ही आज कारवाई करत आहोत आणि अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही हीच कारवाई करणार आहोत. इकडचे स्थानिक नगरसेवक असतील, नागरिक असतील, त्यांनी कुठल्याही प्रकारची धास्ती घ्यायची काळजी गरज नाहीये. कारण आता नाशिकमध्ये अतिक्रमण आम्ही शक्यच नाहीये होऊ देणं. आम्ही सगळ्या नियमानुसार ही कारवाई करणार आणि जेवढे अतिक्रमित जागा आहेत त्या मोकळ्या करणार हे आम्ही ठाम केलेलं आहे. मॅडम आताच का पण हे 10 ते 15 वर्षापासून मटणाचं दुकान चालू असताना कदाचित सगळ्या गोष्टी चांगल्या होण्याकरता वेळ यावी लागते. घेता याच काळी तुम्ही असं म्हणजे सगळं नागरिक काय आहे ना, सगळे नागरिक नाही, आता नगरसेवक आलेले आहेत. काल आपण रंगे हात पकडलेले आहे. 4 वर्ष प्रशासकीय काळ होता दादा आणि त्यानंतर आता आम्ही सगळे नगरसेवक आणि आता मी महापौर आहे. तर कुठल्याही प्रकारचा असा बेशिस्तपणा आणि मस्तवालपणा हे जे अशा पद्धतीने चालू आहे, नागरिकांना त्रास देणं आणि नियमांचं उल्लंघन करणं, हे कुठेही आम्ही सहन करणार नाही आणि कोणत्याही पद्धतीने इथे अशा पद्धतीने जिथे जिथे अतिक्रमण असेल ते आम्ही असेच काढणार. एक मिनिट, आता ही महानगरपालिका त्याच्यावर शिक्का मारून पाठवते, पावती देते, त्याचं करायचं काय? त्यांच्यावरही कारवाई होईल. महानगरपालिका आहे ना, प्रशासन नियुक्त करून पावत्या फाडतात डेली रेग्युलर, त्याचं करायचं काय? अतिक्रमित आहे आणि जर अशा पावत्या फाडल्या गेल्या असतील त्या दाखवा आणि त्या अधिकाऱ्यांनी ज्यांनी सह्या केल्या त्यांच्यावरही कारवाई होईल. न्यूज फर्स्ट महाराष्ट्र ब्युरो, रेहान खान, नाशिक. न्यूज फर्स्ट महाराष्ट्र.